हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिक्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्दे तरानन्दं दशस्यन्दननन्दनं जगन्मूल शुभलील जगन्मूल राम पूर्णधियार्चितम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. సీతాదేవికి రామచంద్రు లక్ష్మణుత్తిక విసర్లంచ్కి ತೀಣನಾಶಿತನ್ನಿ ಸಂತೋಷ ರಸಚ್ಕಿ ಅಸಲ್ ಪುರೆ ಸಂಶಯತ್ತನ ಹನುಮಂತು ಸೀತಾದೇವಿ ಲಗಿ ರಾಮ ಮಸ್ತು ದುಃಖ ರಸ ತುಕ್ सोदुचकत्र नाना प्रयत्न करता या प्रसंगतना तद्वचनं श्रुत्वा पूर्णचंद्र निभानना हनुमंतमो वाचेद धर्मार्थम सहितं वच हे हनुमंतान सांगेल उतर पुरे ऐकतना ती भारी चंदिके ती पूर्णचंद्रावरी तोंड जाऊन ती हनुमंताला सांगत काही अमृतं विषसंसृष्टं त्वया वानरभाषितं यच्च नान्यमना रामो यच्च शोकपरायणः रामो मिगेले मिन्हा तक कोणाले वैरी मन्ना मिगेल कत्र मस्त दुःख भोगता म्हण तू सांगेल उत्तरच पळय त्या एक विषसंसृष्टम अमृतम विषावरी येसूचे अमृत म्हणित अमृत म्हणल्यार संतोष रसला ते अमृत म्हणीत आशिल्लें तिणें ती आतां राम तिका उडगास करता म्हणल्यार उत्तर तिका अमृत जाल्यार विषावरीचें म्हणलें कशें जालें म्हणल्यार उडगास करता जाल्यार ताणी येवन आपणें आपोवन व्हरचें केदन कितकी हांगे ताका जेतलवे असल पुरे संशय तिका मनायत पळय तें विश तशी तूं रामाल विशयी सांगलें जाल्यार आयकतना म्हाका विश आवडटोसोचें अमरशी अनुभव जाल्ले म्हणटा ती तशी मांत्र म्हणटा कसं न्ही म्हणाले कसले जेवो कितलो होड मनीस जेवो खंयचे आपत्तार आसूं जेवो नेमे संतोशार आसूं जेवो कसले जेवो यमू खंयचे स्थितीर आसल्यार तांगेल वेळ जाल्ली कुडले ते जिवाक तो व्हरता म्हळ्यार खंडीत तशी पळय थंय तांणी दूख भोगताची हांगा हांव दूख भोगतरस हांगा कळना विधी कोणाकय मिकून वचा जायना म्हूण सांगून तशी आतां समुद्रांत तूं दोणी वतरस दोणी वायट जाल्लें म्हण जाल्यार ते वापस दोणी समजवची जायना म्हण म्हळ्यार एक दूख येता पळय तशीच ते बाई न्हंयत आसल्यार कशी पण खंयची दोणीक बांदून आयल्या बरें जालें समुद्रांत तुला दोणी पाड जाल्यार बारी कश्ट सम करूं तशी आमी दुख्ख समुद्रांत आसची राम जेवो लक्ष्मण जेवो हांव जेवो हे समुद्रांतून केन्ना पार जाताच की तशें पुरय तिगेल मनान तूं अशें आयिल्लें ती हनुमंताले सांगतरस राक्षसा मारका तशें रावणा मारका तशें जाल्यार मांत्र म्हाका आपूण व्हरूं जाता जाल्यार तांकां मारका जाल्यार लंके येवका न्हय केदन येता तो रामू केदन लंके नाश करता केदना म्हाका मिगेल बाब म्हूण पळयता रामचंद्र तशें तिगेल मनाची येता तिगेल ती सांगता पुरे हनुमंता लागीं हें संवसार पुर्ती जेवते मात रामांचे म्हणमळ आनी दोनी म्हयनस तशें जावन रामा बग्गी बग्गी बायसोरनी यो म्हणून सांग तूं म्हाका ताणें 1 वर्ष समय दिलो तांचो 10 म्हयनो जालो आज सांगून जमकला तो तूं आयकला खंय न्हय आनी 2 म्हयने भितर तूं म्हाका बस जायनात हांव तुका खत्ता म्हूण सांगून तशी हें 2 म्हयने भितर रामा येवच्या जत्वे रावणाले भाव सेकळ विभीषण म्हणून तो म्हाका सोडका म्हणून रावणाक कितले पंत सांगल्यार रावण ते म्हाका सोडच्या तयारी ना तशी म्हाका वापस रामाक पावोवच्याक रावणाक कसले अपेक्षा ना ताका विधी ताका रामाला ताना मृत्यू म्हणून बरयला कितकी तशी तूं रामा सांग जाल्यार तितले बग्गी येवन म्हाका व्हरका म्हूण सांगून विभीषणाली मालगडी दुवन लांबळलस तिणें म्हाका सांगिल्लें कसं म्हळ्यार तुगेल बाम म्हणून जाल्यार तितले बग्गी हांगा घेवन पावतकी म्हूण सांगून पळय हें आयकत्र म्हाका मस्त धैर्य येयलें हनुमंता तशी आनी रामाल इतलो गुणाचो तागेलांत उत्साह आसा पौरुश आसा
दयस कृतज्ञतस पराक्रमस प्रभावस मात्र नाही कोणाही कोणालाही सहाय ना नशी एकल्यानं चिजनास्ताना तुल 14,000 राक्षसाक ताणे मारली ना मॅ म्हणताना तक तक्का कोणे भिना नशी रब्बू जत म्हण लेकलावाय तश तक केदनाई तागेल कष्टा कलार कोणी पराक्रमी वैकी नेंकी म्हण लेक्चे नाका केदना जाल्यार तो एकल्याक पराक्रमीची तशी तो रामू सुर्यान कशी उदा आटयत पळय तशी तो राक्षसांक नाश कोण सोडता पळ तू जय जाल्यार म्हणून म्हणटर असं त्यावेळा हनुमंत सांगता बाई अम्मा खंडित तू सांगिले राघवू जलतीतले बग्गी वानर करडी पुरे आसूत तसल वाड सैनी घेऊन येऊन तुका तो हांग दुखून बिडगड कोण व्हरता खंडित जेव्हा तुका ते दोळते आ वंत की ना की म्हण असल पुरे संशय उलयत न्हू तूं आतां मिगेल फाटीर चोवन बैस हांव तुका घेवन उपत पळय म्हण सांगता असं त्या वेळार तूं मिगेल फाटीर बसल्यार आमी सागर वपास उबून वता म्हूण म्हणटर असं त्या वेळार ती सांगता तूं सांगलें वय जाल्यार म्हाका खुशी जाली तूं म्हाका आपोवन व्हरता म्हळ्यार जाल्यार तुका म्हाका व्हरू जायत बे 100 योजन म्हळ्यार सादारण न्ही तूं एक वानर तूं एक मनशा कशी व्हांवन व्हरता सान देह तुगेले तूं कशी रामाले म्हाका व्हरता म्हूण सांगून लेखलें म्हणटना हनुमंत सांगतकी हांव सान देहारी असं म्हूण सांगून एक संशय बे म्हूण सांगून तो सांगता पळय मिगेल देह केद्दे व्हड जाता पळय म्हूण सांगून आलोचन सांगून तो आलोचन कोरून तागेल देह व्हड करून घेता मागीर तो परीक्षा दुखून तो गुदेवला सीते विश्वासा खातीर दिगू 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 जावन वाडच्या सुरू केलें पळयतना कशी दिसता म्हळ्यार एक मेरू मंदर पर्वत तितले व्हडशी दिसता मागीर सगळ्योची तेजोवंत कशी उज्या बण्णाचो तो व्हड 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 जावन सीतेला जरा राबला हरिही पर्वत संकाशः ताम्रवक्त्रो महाबलः वज्रदंष्ट्र नखो भीमो वैदेहीम इदमब्रवीत् पर्वतावरी तांबडीच तोंडाचो पर्वतावरी असतो तागेलो देह महाबलिश्ट वज्रा इतले बल जावन असुचे नांगकोट आसता का शत्रू नाश करच्याक वज्रा इतले ओड ताका नांगकोट दान तूं पुराय आस तशी भयंकर रुपार दिसता रस्तो सीतेला सांगता पळय आतां पळयले तूं मिगेल देह कितले व्हड करूं जाल्ले म्हाका म्हणून म्हाका इश्टरूप धारण करचें शक्यस हे सीता सगळेची हे लंकेची आनी हांगा दुखून निकला न्हू व्होर न्हू तुकाय घेवन वचत जाल्यार शक्ती म्हाका कस जाल्यार तूं ओपुका मिगेल ओटो येवच्याक येतवे तूं मिगेल ओटो म्हणटा ती सांगता पळय आतां तुगेले तेजसू तुगेले पुराय बलिश्टता हांव पळयला जाल्यार आतां ती सांगता कसलें म्हूण म्हळ्यार एक अग्नी बरी आसता तूं उज्जू येतर आस तुगेले अंतसत्वय कळ्ळा म्हाका बाह्य दुखून तूं कितली घट्टी म्हूण कळ्ळा मात्र न्ही वेग अग्निले सम जावन तेजस सकळे तूं घेवन येतर आस प्राकृतुन्य आमची ही अम्म भूमी मागंतु मर्हति उदधेरप्रमेयस्य पारम मानरपुंगव ती सांगता कोणाच्यानी आलोचन करूं साध्य ना तेतलो व्हड समुद्र सांगा हांगा तटांतू येद व्हड समुद्रांतू समुद्रा म्हणके आसुचे हे भूंय निजावन व्हड समुद्रा मध्य वयची एदी भूंय ती लंके विंगड जना येवच्या साध्य जाता म्हूण लेखला तूं हांव येवचें जाता म्हूण सीते सांगता तुका जाता विंगड जना येवचें जायना तूं पुराय जनाय रामू लक्ष्मण पुराय येता म्हूण म्हाका सांगता न्ही मॅ तूं पळय तूं म्हाका फाटीर बसून यो म्हूण म्हणटा जाल्यार हांगा दुखून वचच्याक म्हाका उबारून वचच्याक व्हरच्याकय तुका शक्तीच म्हूण म्हाका कळ्ळें जाल्यार अनावश्यक जावन महात्मा रामाले देवता कार्य आसा पळय ताजे कार्य सिद्धी म्हणटाची त्या अगती निर्णय करी म्हणून सीते हनुमंता सांगता
तर हनुमंत म्हणटा असं, तशी अयुक्तं तु कपि श्रेष्ठ मम गंतु त्वया सह वायुवेग सवेगस्य वेगो माम मोहयेत्तव. आव तू आता पैल म्हाका वर्त म्हणल्यार सकड वय हनुमंता. जे तुगेल ओटा वच्ची सम्मुमे तू एक जावन तुगेल वेग वायू वेग अशी आसा म्हण तू म्हणलें येतनाय तशी वेगार येयलो. म्हाका खंय बोध चुकला रे. आव तेदन वयर दुखून तुगेल फाटीर दुखून जारून आकाशार दुखून सीदा समुद्रा पडल्या रे. थंय समुद्रा पडली कुळ्ळे थंय सुचे तिमिंगील सकडी आसनमे सिसड्यो सकडी तन्नी म्हाका खाल्ल्या री. तांगेल आहार आमगेला री. मागीर सीते पळयला म्हणल्यार विशया काही आदार नातल्या बरें जाता वयव्या. तशें जावन हांव तुगेल ओटी येना अन्य कसं म्हूण म्हळ्यार एक स्त्रीक फाटीर बैसकोरान मरतना पळयलें जनसामान्य जनान कसले सकड म्हणू पुरतांनी. रियमाणां तु मां दृष्ट्वा राक्षसा भीम विक्रमः अनुगच्छेयुः आदिष्टा रावणेन दुरात्मना. दुष्ट रावणाल आज्ञप्त जलल मस्त तागेल गूढाचार आसाची सैनीक आसाची महापराक्रमी तन्नी तू म्हाका फाटीर दवरून मरतना पळोवन तुगेल फाटी धरू पुरत तन्नी. आनी तांगेल्या आसूचे आयुधान तुका सुत घालून तुका मारो पळोवच्या पुरोची. तू तेदन तांगेल ओटी युद्ध करीश ना इत्याक म्हूण म्हळ्यार तुगेल्याक हांव आसतना मागीर तू लेखतलो एक बायल मनशी नासतना तिक रक्षण करपा शिवाय तांगेल ओटी युद्ध करलें खंय तिक लागल्या रे म्हूण सांगून. त्या वेळार त्या राक्षसान तांणी इच्छा काम म्हळ्यार कसलेय करता तांणी. तशी तांणी बिनी आकाशारी येवन तुगेल्या युद्ध करूं बाई सरली म्हूण जाल्यार तू कशी म्हाका घेवन थंय आकाशांत तूं रक्षण मेगेल रक्षण कशें करता तांगेलें युद्ध कशें करता मेगेल रक्षण कशें करता तूं ताजे खातीर अन्यक म्हळ्यार तांगेलें तुगेलें युद्ध जातना भयानाची हांव तोग्गू पडूकय पुरो. तशी त्या वेळाक पक्कनी नाका हांव तोग्गूय पणी तुगेल फाटीर गट्टी बसल्या म्हणल्याक खंय एकच वेळ युद्धांत कोणा जय मेळटा कोणा अपजय मेळटा म्हूण सांगू जायना. खंय एकच वेळ त्या वानरान त्या राक्षसांनी सामान्य वानर जावन आसूचे तुका गेलवलीच म्हूण जाल्यार तांणी एक वेळ मस्त सकडी अपधैर्य जाता म्हाका तुगेले फाटीर बसच्या एक वेळ राक्षसान तुका मारतना म्हाकाय मारो पुरोची. नेवे तुमकां दोग जाणां युद्ध जातना फाटीर दुखून जारून पडले म्हणून जाल्यार थंय राक्षस म्हाका खावू पुरोची. तशी तुगेले हाता दुखून म्हाका तांडून व्हरून म्हाका कातरून घालूकय पुरोची. युद्धांत कोणाक गेलो जाता कोणाक सोलो जाता म्हूण सांगू जातव्या निश्चित जावन असलो विशय तो. तशी नैवे राक्षस म्हाका मारताची म्हूण सांगून तांणी म्हाका आपूण मारची नाका म्हूण सांगून राक्षसाले म्हणके एक भिवन हांव तुगेले फाटीर दुखून एक भयाना पडल्या रे त्या वेळी गेले. तशी आतां पक्कनी म्हाका तांणी अपहरण केल्लें कातरलें हें पुरे जेवचें पुरो. हांव नैवे आमाची भिवन मरण पावच्या पुरो. तुगेले प्रयत्न तेन्ना विफल जाली न्हय. तूं सर्व राक्षसाक संहार करूं समर्थ जावन आसच्या पुरो जाल्यार सर्व राक्षसाकय तुवें संहार केल्ले म्हूण जाल्यार पळय सीतेक आपोवन व्हेल्लेले एक राक्षस रामान कसले करनी हनुमंतान ते सीते राखोवन हाडले म्हणून म्हणल्यार मेगेल बामणाल किर्तीक उण्यापण्यान हांव थंय. तशी म्हाका पक्कन युद्धांत हांव तांगेले येद्रा मेळ्ळी म्हणलें तूं युद्ध आयलो म्हणलें राक्षसान म्हाका अपहरण केलें तूं कसो करता. तांणी अपहरण करून वापस म्हाका खंयची एक स्थानांत निपोवन दवरल्यार तुमकां वापस तें स्थान सोदच्या कितले कश्ट जातले. तेच्या न्हू म्हाका राखोच तूं ते व्यर्थ प्रयत्न करूं नाका म्हूण सांगता आसता. मम जिवितम आयत्तम राघवस्य महात्मन राजृणाच महाबाहो तव राजकुलस्य च. तशें हांव ती सांगता हे हनुमंता मिगेले जीवन रामाले आनी लक्ष्मणाल जीवन आनी हांग पळय एक हे रघुकुलाचे रायाले जिवीत सकडी तुगेले अधीन जावन आसा म्हूण हांव लेखता हनुमंता. तशें जावन पक्कन तूं वचून सुरवेक तांकां हांव आसा म्हणलेले विशीं सांग.
नानतले तू हांगाच युद्ध नी कोरनू हळू बायसरले पक्कनी हा मग हांगा समुद्रा पोणू तांगेला आत्तांत मेळणू कशी मेल्ली म्हूण गेल्या रे सुरवेक तांणी मस्त दुख्खार आसाची मस्त संतापार आसाची तांकां पक्कनी एक तांकां हें करडी कपीचे सैन्य हाडका म्हूण आसला रे सीतेना आमी खंय थंय सैन्य घेवन खंय वचूं न्हू सीते सोदूचे म्हूण तांकां दिसलें म्हूण जाल्ल्या रे कशें जैतन म्हणटा आनी कसं कोतुसवें रामाले शरीर सोडले रे विंगड खंयचे पुरुश शरीर हांव स्पर्श करना म्हण लेखला तशें जावन म्हणूक पुरतू तुका रावणान तांडून हाडलें न्हू हाता धरून पतिव्रता स्त्रीक तेदना ते हांव मेगेल कुश कसलें नाशिल्लें ते रावणान वता यार म्हाका तांडून हाडलेलें हांव कितली तडशिल्यार तांडून हाडलें आतां हांव तुगेले फाटीर बसून चमकलें रे मेगेल कुशिरी चमकल्या बरी जाता न्हय तशें जावन म्हाका एक आशी रामाल तसलो धीर वीर शूर पराक्रमी म्हाका बाम म्हणून देवान दिला तशें जावन ताणें हांगा येवन दशकंठा संहार करून हांगा दुखून म्हाका आपण घेवन चमकलें म्हणल्यार ताका तागेले एक पराक्रमाक समजावन वचूच विशय जाता तशें जावन म्हाका दिसता रामाक सांगता वचून युद्ध कोरून सीतेक घेवन येवका म्हूण सांगून म्हणून ती सांगता आनी म्हाका धैर्य आसा युद्ध जाल्ली म्हूण जाल्यार रामू गेलो वता इथे म्हळ्यार सगळे भूमंडलांत दानव राक्षस देवते नाग किन्नर गंधर्व खंयचेच जातीचे जीव जवोची तांतो रामाल इतले एक धैर्याचे पराक्रमाचे रायपणे नांचे म्हूण दिसता मात्र न्ही लक्ष्मणूय तशीच भारी पराक्रमी म्हणटा राम आनी लक्ष्मण ओट्ट आसा म्हूण जाल्यार तांकां खंयची रायाक न्ही गेलवूच्या जायना म्हूण सांगता रस्ती तशी हनुमंत ह्या पुरे आयकता भारी संतोश जाता आनी कसो कोरका म्हूण म्हणलेलें आलोचना हनुमंताक सूर तुकून आस तशी तो सांगता आसा पळय एक बायल मनशाल स्वभावाक समजावन तूं उलयलें आनी कसं म्हळ्यार सज्जन जनान उलोवचो विशय यो विंगड जन तांगेल स्वार्थ पळोवचे पळोवची जाल्यार सात्वीक जन तांणी तांगेल स्वार्थ पळयनाची तांगेल जनाले क्षेम पळयताची तशी तूं तुगेले बामणाले एक किर्तीक न्ही प्रसिद्धीक कसले अड्डेवचें काम करना म्हूण सांगिल्लें तुगेले तसले एक स्त्रीक सम्मत आनी कसं म्हूण म्हळ्यार तूं सांगिल्लें अनेक विशय सम्मत 100 योजन विस्तीर्णस्य समुद्र हांगा दांटून वचचें म्हळ्यार भारी कश्ट मेगेल पाटीर चोण तुका तितली दूर येवच्या खंडीत जायचना अनेक कसं म्हूण म्हळ्यार अनेकय एक व्हड विशय म्हाका संतोश जालेलो कसं म्हळ्यार तूं म्हणली पळय म्हाका राम सोण बरलेले पुरे पुरुश अन्य पुरुश म्हूण सांगून ते तूं जावन तू रामाल वयर तुका कितली प्रीती आसा कितली गौरव आसा म्हूण दाखयता तशी तुगेल तसले स्त्रियो मात्र ते आलोचना करताची विंगड कोणय न्हय म्हूण सांगून हनुमंत सांगता आनीक सांगता कसं म्हूण म्हळ्यार तूं आतां हांव तुका यो म्हणलेलो विशय तूं हें ना म्हूण सांगचें कसं कारण दिल्लें हें पुरे विशय हांव तुगेले रामाले वचून सांगता लंके भितर येवच्याक भारी कश्ट आसच्या पुरो व्हड समुद्र दाटोवच्याक भारी कश्ट आसच्या पुरो जाल्यार हांव एक आशेन तुका व्हरता म्हूण म्हणलेलें कसलें रामा भारी संतोश जातलो म्हूण सांगून आजी तुका रामाले व्हरून सोडता म्हूण म्हणलेलें एक आशी म्हाका जाल्ली ताजे खातीर म्हणलेले शिवाय विंगड कसले उद्देशच म्हूण लेखून सीते पक्कनी एकच वेळे तूं आत्मेगे लोटू हें ना म्हणलें बय जाल्यार हांव रामाले वचून सीते पळयलां म्हूण सांगलें कुडलें पक्कनी रामान नमगनानातलो रे हांव समाधाना खातीर सांगता म्हणलें हांव तुका पळयलेलें खातीर कसलें एक गुर्तू दितवें ताणें पळय तागेले मुद्रीक दिली तुका तशी तुवें कसलें एक गुर्ता खातीर दितवें म्हूण म्हणटना तिका भारी संतोश केलो की दोळे दुखून दळदळ उद्दा देंवन तरस खंय ती सांगता की इदम श्रेष्ठम अभिज्ञानम ब्रुयास्त्वम तूं मम प्रियम पळय हें अभिज्ञान म्हळ्यार हें उडगासाक हांव तुगेलें एक दिता भारी श्रेश्ठ हें रामाक हें एक दी म्हूण म्हणटा कसलें म्हूण म्हळ्यार शैलस्य चित्रकुटयस्य पादे पूर्वोत्तरे पुरा तापसश्रामवासिन्या प्राज्यमूल फलोदके तस्मिन् सिद्धाश्रिते देहे मन्दाकिन्या ह्यदूरतः तस्योपवनषण्डेषु नानापुष्पसुगन्धिषु विहरत्य श्रीलक्लीना तवांके समुपाविशत पुढे चित्रकूट पर्वताचे पंदाक
ईशान्य मूल्यंतो मस्त आश्रमवासी जन तपस्वी जन म्हणटाची त्यांनी वास कोर नाशिल्लीची आनी त्यांनी थंय भुंयचेर वचूचे पुराय कंद मूल फल खातर आशिल्ली ते आश्रमा सिद्ध आश्रम म्हणटाले त्या सिद्ध आश्रमाचे एक पार्टान तो थंय मंदाकिनी न्हंय व्हळतर आशिल्ली थंय भारी एक मंदाकिनी न्हंयचे उदक ते भारीच लायक उदक तातूंत न्हांवन मागीर हांव रामाले जांगेर विश्राम केल्लेले म्हूण सांगून ती काणी सांगता ताका उडगासाक रामाक सांगल्यार हें उडगास येता म्हूण त्या वेळार एक कायळो उबून येयलो आनी म्हगेल आंगाचें मांस पळोवन ताका आश जाल्ली दिसता तें म्हाका म्हगेल हरदन तूं कोंकून घालता जाल्यार राम जाग जाता म्हणलें खातीर हांव मातयेचे उंडूक कितलो हाता मेळटा त्या कारण कायळ्या उड्डयतरस जाल्यार तें कायळो थंय थंय निप्पोन बसता वापस येवन म्हगेल आंगार बसून कोंकयता वापस हांव पातर उड्डयले कुळ्ळे वापस निपता वापस येवन बसता ताका म्हगेलें हरद्याचें मांस खावचें आशी चड आशिल्ली दिसता तशी त्या म्हगेलें उत्तरीय तोग्गू पडतर आशिल्लें म्हाका जोर कोप येयले हांव तें उत्तरी घट्टी बांदून घेवन कुर्टाचे पट्ट सम करतना रामान म्हाका पळयलें त्या वेळार हांव म्हगेल्या आंगाक मांसाचे अपेक्षेन कायळ्यान कोंकितना हांव रामा लागीं चमकली तूं म्हाका म्हळ्यार रामान म्हाका समाधान केलें कसो जाली तुका कसलें म्हूण सांगून दोळ पुसून घेतर आशिल्लो हांव जाल्यार त्या वेळाक हें मस्त पंत जालें एक पंत रामाले पायार हांव न्हिदोचें एक पंत म्हगेल पायार रामान न्हिदोचें अशें जत जतन वापस ते कायळे थंय येयले वापस हांव म्हगेल न्हीद जाल्ली म्हूण हांव रामाले जांगेर दुखून उठान रामान म्हगेल जांगेर न्हिदी म्हणलें वापस कायल्यान येवन म्हाका कोंकून सोडली की मस्त कोंकिल न्हय त्या वेळार रगत दळ देंवता रामू मल्लू जातरस म्हाका भारी दुख्ख जातरस म्हगेल दुख्खाक तो जाग जालो रामू आनी म्हाका पळयलें ताणें रामाक जाग जाता म्हूण सांगूनच हांव दुखेल दाखोवन घेयनी आशिल्लें म्हाका मस्त बेजार जातर आशिल्लें रडणें तर आशिल्लें कडेर तो जाग जालो राम जाग जावन कायल्याक कशें जालें हें कसलें इत्तें म्हूण सांगून पळयतना त्या रगतान तागेल्या आंगार रगत येयलें पळोवन वापस तो कोपून कोण केलेलें हें कसलें हें म्हूण सांगून पळयतरस तेद भितर एकडे तेकडे पळयतना म्हगेल्या येद्राकाचें कायळ आशिल्लें पळयलें तें न्हिचावन कायळू न्हय तो इंद्राल पूत जयंत कायळ्या रुपार आशिल्लो तो तशी राम त्या कायळ्या विशयांत मस्त कोप येवन ताका ताणें कशें केल्लें दर्भासनार बशिल्लो न्हू राम दर्बेचे एक काड्डी काडली आनी ब्रह्मास्त्र ते दर्बे काड्डीन तो ब्रह्मास्त्र प्रयोग केले आनी तें अस्त्र त्या कायळ्या वयरी पेटयलें ताणें तो कायळो धांवतर आशिल्लो तशी त्या ब्रह्मास्त्र ताका धांवडाक घेवन चमकलें ते कायळो विंगड कडीन चमकल्यार त्या ब्रह्मास्त्रान ताका सोडिनी कडेरी कायळो 14 लोकय भोंवलो जयिनी इंद्राले चमकलो इंद्रान मेज्जान जायना म्हणलें सर्व ऋषीले वचून पांय पडलें जायना म्हणलें कडे 3 लोकय भोंवल्यार कोणेय इंद्रपुत्र जयंताक सहाय करी न्हय रामा लागीं आयलो तो शरण पावच्याक राम कोण शरण येता त्या शरणागत हांव रक्षण करता म्हणला रामान तशी ताका रामाक कारुण्य येवन ताणें ताका क्षम दिल्लें जाल्यार ताणें रामान म्हणलें कसलें म्हळ्यार हांव ब्रह्मास्त्र प्रयोग केला त्या व्यर्थ करूं जायना ताका तुगेलें कसलें एक अंग दी म्हूण म्हणटना ताणें रामाल्याक सांगलें म्हगेलें उजवी दोळ वच्चो म्हूण तशी ते रामान ते कायळ्याचे उजवी दोळ काडलो तशी आजिकय म्हणटाचे आमी कसं न्ही म्हळ्यार कायळ्यान एकडे न्ही तेकडे पळोवचें एकची दृश्टी आसूं ताका दोळ्या गुड्डो एकू आसूचो म्हूण म्हणटाचे पळय
ನೈನತ್ಲ ಕೈಳ್ಯಾಕ ಸ್ವಲ್ಪ ಮನ ಅವ್ರನ್ನ ಪಳಿಯಾಚಿ ಗೋಳು ಯಾಕಡೆ त्याकडं कोणतं दोळो ह्याकडे आणि त्याकडं गुंडान पळीता एदरादुकून पडले 2 दोळ आसशी दिसता जाल्यार तांचो दोळ्या गोंगो खंयचे एक कांत आसता एक खालीशी असता त्या सायड पळयल्यार यो गोंगो त्याकडे वता तशें पुरय त्या कळ्याचे कसं तशी जेवो रामाक नमस्कार केले प्राणरक्षण केलेले खातीर रामाक कृतज्ञता सांगली ताणें आनी तो चमकलो कडेरी ती सीती सांगता हनुमंता लागीं तू रामाला सांग मिगेल खातीर एक सान कळ्ळ्या वयरी ब्रह्मास्त्र प्रयोग केल्ले जाल्यार आत्त तूं कसले खातीर म्हाका रक्षण करना अशी सोडला हें निम गिता गेले की रामाले की हांव सांगला म्हणू सांग म्हणू ती सांगता तशी ती म्हणटरस सकुरुष्व महोत्साहः कृपां त्वयि नरर्षभ त्वया नाथवती नाथ ही अनाथेव ही दृश्यते हे पुरुषश्रेष्ठ रामा तू म्हाका सोडवान व्हरच्या खंय तुगेलो उत्साह दाखय म्हणून सांगला म्हूण सांग तशी म्हाकाय बेजार जाता म्हळ्यार वय न्हय मिगेल बाम म्हणू त्या वेळाक हांव तागेल वटू आसतना ताणें एक कळ्ळ्यान म्हाका दुखयलें म्हूण म्हणलेले खातीर ताणें त्या कळ्ळ्याक तो निजावन इंद्राल पुतश्च पुरो जाल्यार त्या कळ्ळ्याक एक ब्रह्मास्त्र प्रयोग केल्लेले आत्त इतली सकट जाल्ले म्हाका इतली बाद दिली त्या रावणान इतली दुखयले जाल्यार कसा खातीर तो रावणाक मारना नशी बसला हें सीतेक मस्त मना गेल्ला सीते भारी बेजार करतरस म्हणू वचून सांग रामाले की रावणाकय मारका कशी त्या कळ्ळ्याक मारली की तशीची रावणाकय मारका म्हणू हांव निमगेला म्हूण सांग जायना तशी ताका येवच्याक म्हूण निमगेला म्हूण सांग म्हूण म्हणटरस आनी ताका हांव मस्त रितीर मस्त रामाला विशय सांगून होगळशिल्ला म्हणून सांग निजावन युद्धांतू न नागा नापि गंधर्वा न असुराः न मरुद्गणाः रामस्य समरे वेगं शक्ताः प्रतिसमादितुं युद्धांतू रामा एदुर्सचक नाग किन्नर देवते गंधर्व असुर मरुद्गण कोणीय शक्य नाही म्हणटना ताणें कसले खातीर इशी केल्ले रामान युद्ध करूं येवक आशिल्लें न्हू ताणें म्हूण सांगून सीतेन सांगलें म्हूण सांग म्हणून म्हणटा मागीर म्हणटरस पळय तुका बलिश्ट जावन आशिल्लो भावूय आस त्या भावानय म्हाका रक्षण करूं येता आशिल्लें न्हय कित्याक कर न्ही वायूक अग्निदेवाक पशी समान तेजस्वी नाही तांगेल पशी चड तेजस आसूचे दोनी पुरुश श्रेश्ठ तांणी ओट्टयली म्हूण जाल्यार देवतेय तांकां भिताची तशें आसतना तांणी म्हाका कसल्याक रक्षण करनाशी अलक्ष्य करतरसची निजावन तांणी म्हगेल्याक गुणूय पळयनाची ते खंयची एक पापकर्म केल्ला हांवें ओडवे तें तांतू तुकून म्हाका मुक्ती ना हांवें कसं खातीर अशें पळय जातस म्हूण म्हणटना रडता ती त्या वेळाक हनुमंत तिका समाधान करता सांगता तूं लेखू नका देवी रामाल दुख्ख हांव पळयला तो कसलेची व्यवहार करनात सगळो दीस दुख्खीत जावन बसता लक्ष्मणूय तशी तुका उडगास करून दुख्ख करता जाल्यार आज तुका हांव पळयली न्हय हांव आतां वचून रामा सांगता न्हय म्हणटना आनी तुवें दुख्ख करूं ना लक्ष्मणानय करूं ना रामानय करूं ना राघव येता सगळे सैनी घेवन येता वट करून वानर करडीचे आनी युद्धांतू रावणा संहार करून तुका तागेल वट घेवन वता आतां तूं म्हाका एक विशय सांगता रामाक हांव तुगेले पर जावन कसो सांगता लक्ष्मणाले कसो सांगता सुग्रीवाक न्ही वरलेले कपींक कसले सांगोस वे तुगेले उतर म्हूण सांगून तशें पळय तूं म्हाका सांगता म्हूण म्हणटना ती सांगता लोकस्य भर्तारम कौसल्यापुत्रं सुषुवेयं मनस्विनी तं ममार्थे सुखं प्रच शिरसा चाबेवादय ती भारी
प्रितीर सांगता सीते पळे कौसल्या देवीन खंयचे लोकाक स्वामी जेवचे तसले पुत्राक जनन दिला की तागेले मेगेल खातीर एक प्रश्नी निमगी आनी मेगेल पर जावन ताका एक नमस्कार दी म्हूण सांगून ती म्हणटा. मागीर म्हणटर असं कसलें म्हळ्यार माला पितरम मातरम चैव सम्मान्या अभिप्रसाद्य च अनुर्प्रव्रजतो रामम ही सुमित्रायन सुप्रजा म्हणटा. पळय सर्व रत्नाचे मालाची ओट करल्यार कोणाक तुलना करूं जायना की तसल राम तो कोणाल निमती सुमित्रे आम्म म्हणून घेतली की कोणाल निमती कौसल्या श्रेष्ठ आवसू म्हणून घेतली की तसले दशरथाले पुत्र दोन्ही श्रेष्ठ पुरुष श्रेष्ठ त्यांनी रामूय लक्ष्मणूय तांकां दोग जाणांक हांव निमगील म्हूण सांग म्हणून म्हणटर आसा. आनी लक्ष्मण सर्व त्याग करून रामांक अनुसरसून रान्ना आयलो की तसल लक्ष्मणाले क्षेम समाचार निमगिला म्हणून सांग म्हणून ती सांगता. तशी पैचे काणी आम्ही पैचे दिसाक पळोवया. आज सांगेल सर्वई परमात्माले गुरुमुख्य प्राणाल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.